तीन म्हणजेच आपण ज्या पद्धतीनं पाहिलं लोहगाव, विमाननगर आणि वाघोली याचे भारतीय जनता पार्टीचे नवचर्चित नगरसेवक माझ्यासोबत आहेत. अनिलजी सातव. अनिलजी, सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालात, लोहगावचे पहिले नगरसेवक आहेत. तुमची प्रतिक्रिया? अतिशय आनंद होतोय की या ठिकाणी प्रथमच वाघोली गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर प्रथम नगरसेवकाचा मान या ठिकाणी मिळतोय. पण हा मान मिळण्यासाठी तमाम माईबाप, जनता, मित्रपरिवार सगळे हे आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे, वाघोली, लोहगाव, सोमनाथनगर, विमाननगर सगळ्यांचाच यामध्ये हातभार आहे आणि हा विजय या सर्वांमुळे आहे. कुठल्या प्रकारचे मुद्दे घेऊन तुम्ही या प्रचारात उतरला होता? वाघोली लोहगावचे नव्याने गाव महानगरपालिकेत गेले, जुन्या ग्रामपंचायत होत्या, त्या ठिकाणी मूलभूत सुविधा बऱ्याचशा अपूर्ण होत्या. अनेक वर्ष या ठिकाणी इलेक्शन नव्हते, तर लोकल लेवलची कामं होत नव्हती. तर ह्या जे बेसिक गोष्टी आहेत त्या ठिकाणी रस्ते, पाणी, ड्रेनेज या लोहगाव वाघोलीच्या प्रमुख समस्या आहेत. विमाननगर लोहगावला त्या ठिकाणी बेसिक समस्या बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत. अनेक वर्षापूर्वी ती गाव महानगरपालिका आहेत, परंतु तिथं ट्रॅफिकची समस्या, तिथं हॉकर झोन, इलिगल पार्किंग, त्या ठिकाणी नाईट लाईफ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, त्या समस्या आहेत. तर बेसिक समस्यांबरोबर या ज्या काही नवीन अडचणी समोर आलेल्या आहेत ते सर्व मुद्दे घेऊन आम्ही उतरलोय. त्यासोबतच या बेसिक नीड्स बरोबर त्या ठिकाणी आपलं सांस्कृतिक कल्चर कसं सुधारता येईल, या दोन्ही गावांना मोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामध्ये हरणतले तलाव असेल, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची भेटीचं स्मारक त्या ठिकाणी लोहगावमध्ये आहे. वाघोलीमध्ये भैरवनाथ तलावचं काही ऐतिहासिक महात्म्य आहे. तर त्या ठिकाणी एक टुरिस्ट स्पॉट म्हणून ही गावं ऐतिहासिक स्थळांना पर्यटन स्थळांच्या रूपात कसं बदलता येईल, त्या गोष्टी स्पोर्ट्स मी स्वतः स्पोर्ट्समॅन असल्यामुळं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी या तिन्ही ठिकाणी नवीन आपल्या युवा खेळाडूंना कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं जाईल, त्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा सर्व प्रकारचे मुद्दे घेऊन आम्ही या प्रचारात उतरलो होतो. जनतेने आम्ही जे काही मुद्दे घेऊन उतरलो त्यांना भरभरून साथ दिली, आशीर्वाद दिला आणि आम्ही आता दिलेले आमच्या कमिटमेंट पूर्ण करण्याची जबाबदारी आता नक्कीच. इनडायरेक्टली तुम्ही आता तुमचं विजन सांगितलेलंच आहे. ज्या पद्धतीनं लोहगाव आणि वाघोली यातला अंतर असं बघितलं आपण खूप दूरचा आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं लोहगावपेक्षा मतदारांची संख्या ही वाघोलीपेक्षा लोहगावमध्ये जास्त होती. ते कुठं चॅलेंज वाटलं नाही का तुम्हाला? नाही, अजिबात चॅलेंज वाटलं नाही. जनता जरी जास्त तिकडे असली, त्या ठिकाणी मतदार जरी जास्त तिकडे असले, तरी पूर्वीपासून सर्वजण विकासाच्या प्रतीक्षेत होते. त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेत गेल्याच्या नंतर काही ना काही माध्यमातून निधी उपलब्ध करून कामं करत होतो. ते त्या परिसरातील सर्व जनतेला माहिती होतं. त्याच्यामुळे त्यांचं जेव्हा काय आम्ही प्रचारात फिरताना ते जाणवत होतं की लोकांच्या अपेक्षा दिसतात आमच्याकडून, लोकांना आम्ही केलेली जुनी कामं आवडतात. त्याच्यामुळे कधी चॅलेंज असं वाटलं नाही. लोहगावकरांचा एक अजून संभ्रम आहे. जर आता तुम्ही पुरुष तुम्ही नगरसेवक आहात, आता जर तुमच्या सोबतीला बघितलं रामभाऊ दाभाडे आहेत, तर एक महिलांचे काही थोडंसं एक प्रॉब्लेम आहे की बाबा आयात उमेदवार तिथं दिला गेला आणि आमचे काही महिलांचे प्रॉब्लेम्स असतील तर एवढ्या लांब जाऊन आम्ही पुरुष उमेदवारासमोर कसे मांडायचे? नाही, आयात असं म्हणता येणार नाही. प्रभागच वाघोली, लोहगाव, सोमनाथनगर, विमाननगर आहे आणि चारही उमेदवार बाउंड्रीच्या आतमधले आहेत. त्यामुळे आयात असं म्हणता येणार नाही किंवा हे ज्या काही गोष्टी भेदभाव केला जातो, आम्ही असं कधीच भेदभाव करत नाही. वाघोली, लोहगाव, विमाननगर, सोमनाथनगर हे गाव नसून आता प्रभाग क्रमांक 3 आहे आणि अंतरही जास्त नाही, 10 मिनिटांवरती सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं काही कामं करताना कधीच अडचणी येणार नाही. अनिल सातव यांना एक तरुणांच्या गळ्यातलं ताईत म्हणलं जातं आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणलात की युवा मुलांना स्पोर्ट्स अकॅडमी किंवा तुम्ही स्वतः एक स्पोर्ट्समन आहे, पण आत्ताची परिस्थिती आहे की युवकांना रोजगार नाहीये, बेरोजगारीमुळे लोक व्यसनाधीनतेकडे वळतात, त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यापूर्वी आम्ही जसे रोजगार मेळावे ह्या परिसरात घेत होतो, तर तशाच प्रकारचे रोजगार मेळावे ह्या नवीन भागासाठी आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. त्यासोबत आपल्या इथं नवीन IT हब्स कसे आणता येतील, नवीन या ठिकाणी रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करता येतील, काही या ठिकाणी नवीन टाउनशिप होणार आहेत, त्यांच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध करून दिला जाईल याचा आम्ही डिटेल प्लॅन केलेला आहे. हळूहळू त्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करू सगळ्या. नक्कीच. तुमच्या पुढील 5 वर्षाच्या कारकिर्दीसाठी आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.